ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका परिसरामध्ये एक जोरदार चर्चा चालू आहे. 2300 कोटी रुपयाचं एक टेंडर निघतंय, कचरा उचलणे व वाहतूक करणे, आणि असंच काहीतरी वेगवेगळी नावं दिली आहेत त्याला. बेसिक कचरा उचलणे. मला प्रश्न एवढा आहे, 2300 कोटी रुपयाचं टेंडर काढा, टाकणार कुठे ते सांगा. आम्ही बोंबलतोय, डम्पिंग ग्राउंड कुठे, डम्पिंग ग्राउंड कुठे, डम्पिंग ग्राउंड कुठे. अरे या महापालिकेला साधं डम्पिंग ग्राउंड स्वतःचं करता नाही आलं. अरे आता प्रधानमंत्री सांगतात तुमच्या घरात शौचालय हवं. कशासाठी हवं? अरे हे शौचालयचं ना, डम्पिंग ग्राउंड म्हणजे या शहराचं शौचालय. या शहराला शौचालयच नाही. या शहराचा कचरा टाकतात कुठे? महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावीत की तुम्ही टाकता कुठे कचरा. कधी ह्याच्या शेतात टाक, कधी त्याच्या शेतात टाक, आणि मग गरजवंत आमच्यासारखे असतात, मग ते सांगतात साहेब ही जमीन घ्या, माझा मित्राची टाका तिथे. कायद्यानुसार गुन्हा आहे. याच्यात महानगरपालिकेला आयुक्ताला कधीतरी जेलमध्ये जावं लागेल. महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा. तुमच्याकडे 230 कोटी रुपये तरी आहेत का अधिकचे महानगरपालिकेत? 100 कोटी तरी आहेत का? कुठनं आणणार आहेत पैसे? काय चालवलं आहे पैशाचा तमाशा? आज या शहरात पाणी नाही प्यायला. सगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स खराब झालेल्या आहेत. या शहराला कधीच धरण हवं होतं, कधीच काही करू शकलो नाही आपण. आजही आपण भीक मागतो, भीक. काही झालेलं नाही. विधानसभेत आम्ही भाषणं केली की त्याच्यावर टिंगल-टवाळी करण्याशिवाय काय करत नाहीत समोर बसलेले मंत्री महोदय. ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का त्याच्यावरती उत्तर तुमच्याकडे? किंवा आयुक्त महोदय, आपल्याला विनंती आहे की असले हे शौक, हे पैसे उधळण्याचे शौक, याच्यामध्ये कृपा करून तुम्ही सहभागी होऊ नका. हा मोठा स्कॅम आहे. आज नाही तर उद्या उघडकीस येणार आहे. हे मी तुमच्या निदर्शनास आणतो की 2300 कोटी रुपये हे कचरा नाही, पैशाची वाहतूक करण्यासाठी आहे. पैसे जमा करण्यासाठीचं टेंडर आहे. पाणी नाही त्याच्यावरती तरी कधीतरी बोलावं आयुक्त महोदय. आमच्या आया बहिणी रडतायत. आज तुम्ही सर्व सत्ताधीश आहात, तर तुमच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष म्हणून तुमची ओळख आहे, ती खराब होऊ देऊ नका. अजून खूप पुढे आयुष्य आहे. आत्ताच ह्या असल्या मालमसाल्यात फसू नका.